अध्यक्ष महोदय, कर्नाटक सरकारनं आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात कारवाई चालू केलेली आहे। 519.60 मीटर हा आता तिथं प्रकल्पीय संचित पूर्ण संचय पातळी आहे आणि आता त्याची संचित पातळी 524 मीटर करण्याचे नियोजन त्यांनी केलेलं आहे। जर आलमट्टी धरणाची उंची जर वाढवली तर कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा आज महापुरामधून अतिशय हानिकारक परिस्थितीत जातोय। पिकं उद्ध्वस्त होतात, शहरं गावं उद्ध्वस्त होतात। विशेष करून पश्चिम भाग कोल्हापूरचा आणि सांगली जिल्हा याच्यामध्ये पूर परिस्थिती भयानक होती। जर 524 मीटर उंची केली त्या ठिकाणी कर्नाटक सरकार याची अंमलबजावणी करायला लागले। त्यासाठी जमिनीचं हस्तांतरण करणं या सेवा त्या ठिकाणी त्यांनी चालू केलेल्या आहेत। कर्नाटक सरकारनं महापुराचा फटका अतिशय ज्यादा बसणार आहे आणि मला वाटतं या ठिकाणी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातली पूर परिस्थितीची गावं राहणारी नाहीत अशी परिस्थिती होणार आहे। त्याचा संपूर्ण फुगवटा या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये जाणार आहे, या पूर परिस्थितीच्या गावामध्ये जाणार आहे। तरी या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर पंतप्रधानांना या ठिकाणी सांगून या ठिकाणी या धरणाचं जे कामकाज चालू होणार आहे उंची वाढवायचं ते स्थगित करण्यासाठी आहे। वडनेर समितीचा अहवाल आहे, त्याच्यावर रुरकी समितीचा अहवाल फेरप्रस्ताव आपण तपासणीसाठी मागितलेला आहे। तो फेरप्रस्ताव अजून रुरकी समितीचा यायचा आहे। त्याच्या आधीच या ठिकाणी कर्नाटक सरकारने काम चालू केलेलं आहे। भयानक परिस्थिती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर येणार आहे। महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्हा पूर्ण वाहून जाईल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। त्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी तातडीनं कारवाई करावी आणि केंद्र सरकारवर वाटाघाटी करून हे काम जमीन पुन्हा हस्तांतरणाचं काम जे चालू केले त्याला स्थगिती द्यावी ही मी आपल्याला या ठिकाणी सदनाला विनंती करतो। ठीक।